आधी पाळायची सवय ना तुला असेल, मला नाही. सुमित, या पोरीची बॅग घेऊन ये. आता एकही शब्द न बोलता निमूटपणे निघायचं, एका मिनिटात. सामान घे आणि निघ. निघायचं. तुला कळलं नाही मी काय म्हणालो? विराजाच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नकोय. सुमित, झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.
विराजस उठणार रे बाळा, उठणार. आई, शांत हो आई. राघवेंद्र, राधाला आडव रे, माझ्या राधाला परत आण. चल ना राघवा. अरे या घरची लक्ष्मी ती, विराजचं प्रेम आहे. राधा या घरापासून वेगळी होऊ शकत नाही. तू चल, तिला आपण परत आणूया. अरे बघतोस काय, तिला आणूया ना आपण. राधा नाही जाऊ शकत इथून, तिला आणायला पाहिजे. नाही गाई, मला भीती वाटते. विजेंद्र बोलेल याची. अरे तो नेहमीच बोलतो ना तुला. नाही गाई, त्याची नाही. मला भीती माझ्यासाठी वाटत नाहीये, मला राधाची काळजी वाटते. पुन्हा हे सगळं तिच्या बाबतीत घडलं तर कशासाठी हे सगळं तिने पुन्हा भोगायचं आई? अरे पण या घरची ती सून आहे. विराजाचं प्रेम आहे तिच्यावर. म्हणूनच सांगतोय आई, ऐक माझं. आपला विराजस ज्या अवस्थेमध्ये आहे, त्या अवस्थेमध्ये आपण राधाला नाही थांबवू शकत आता. राघवेंद्र, मला मान्य आहे विराजच तिला अडू शकतो फक्त. अरे पण तो बरा व्हायला पण राधाचीच गरज आहे ना. त्याच्यासाठी राधा हेच औषध आहे. तू राधाला फोन लाव, आत्ताच्या आत्ता फोन लाव. हो हो, लावतो. विराजसच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नको आहे.